आणि संतांचं साम्य सांगणारा हा अभंग विठ्ठल. तुकोबारायाच्या परमपावन पुनीत वाणीला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो योनेप्रमाणे. आपल्या परमपावन पुण्यक्षेत्री देऊळगाव घुबे या गावामध्ये, या क्षेत्रामध्ये स्वर्गवासी कमलबाई शनपड घुबे यांचा आज मितीला 3 वर्षापूर्वी झालेला आणि वैकुंठवास, या वर्षी त्यांचं 3रं पुण्य स्मरण आणि त्यानिमित्तानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आहे. ज्यांच्या वतीनं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आहे ते आदरणीय तुम्हा सर्वांनाच ज्ञात आहे. आम्ही त्यांचा अगदी अल्प परिचय आहे त्यांचा आमचा, पण तरी सुद्धा भात पूर्ण खावा लागत नाही. एका भातावरून पूर्ण भाताचे, एका शीतावरून पूर्ण भाताचं परीक्षण होतं. त्यानेप्रमाणे भाऊंच्या स्वभावाचं जर वर्णन करायचं असेल, धीर गंभीर संयमी आणि सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तित्व, आणि म्हणून त्यांचा लौकिक आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आदरणीय शेनफड भाऊ घुबे संस्थापक अध्यक्ष जानकीदेवी विद्यालय देऊळगाव घुबे, त्याचप्रमाणे मातोश्रीची जे 2 पुत्र आहेत, दीपक भाऊ घुबे आणि संदीप भाऊ घुबे, त्यांचे दुसरे पुतणे आहेत उद्धव भाऊ घुबे, परमेश्वर भाऊ घुबे, अमोल भाऊ घुबे, गणेश भाऊ घुबे, त्याचप्रमाणे आमच्या नलिनीताई लंबे, ज्योतिताई लहाने, त्याचप्रमाणे मीराबाई सावळे, स्वातीताई कराडे, आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं परमार्थाची धुरा त्यांच्या घरामध्ये पूर्वी फारच चालत आलेली आहे. आणि हे गाव म्हटलं तर परमार्थाचं पेनं आहे. डॉक्टर साहेबापासून या गावाने त्याग आणि त्या ठिकाणी समाजाला शिकवलेलं आहे. म्हणून या गावाचा लौकिक नुसता देऊळगाव घुबे पुरता, नुसता चिखली पुरता, नुसता आणि त्या ठिकाणी बुलढाणा पुरता नव्हे, महाराष्ट्रापुरता नव्हे, तर परप्रांतामध्ये सुद्धा गेलेला लौकिक डॉक्टर बाबाच्या आणि त्या ठिकाणी योगाने सर्व दूर या देऊळगाव घुबेची ख्याती पसरलेली आहे. आणि अशामध्ये आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण उत्तमराव महाराज घुबे असतील, भालचंद्र महाराज घुबे असतील, एकूण सर्व हा घुबे परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. किम निमित्त आहे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. गेल्या 3 वर्षापासून इथे अखंडपणे भगवत चिंतन मातोश्रीच्या आणि त्या ठिकाणी स्मरणार्थ होत आहे. आणि या 3ऱ्या वर्षी माझ्यासारख्या अल्पज्ञ माणसाकडे ही सेवा आली, हे खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवापार नाही, हे माझं आणि त्या ठिकाणी सौभाग्य आहे की मला ही सेवा प्राप्त झाली. पण तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी जी इच्छा आहे, जी आकांक्षा आहे ती आज पूर्ण होईलच असं माहीत नाही. कारण इथून पुढे इथून मागे तुम्ही अनेक ज्ञात्या वक्त्यांना ऐकलं आहे. आज जो तुमच्यासमोर वक्ता म्हणून उभा आहे तो अतिशय अल्पज्ञ आहे, अल्पमती आहे, परंतु तरीसुद्धा आणि त्या ठिकाणी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने नभे मी बहुश्रुत नभे ज्ञानशील दासमी दुर्बल वैष्णवाचा, या न्यायाने मी आज आणि त्या ठिकाणी मातोश्रीची सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठल एक दिवशीय कार्यक्रम म्हटला तर फार ताकदीनं करावा लागतो. अगदी सिस्टीमवाल्या दादापासून सर्वांची परीक्षा आहे. कारण तुम्हाला 7 दिवसामध्ये अभ्यास होतो. कुणाच्या आवाजाला ट्रबल पाहिजे, कुणाला बाज पाहिजे, कुणाला काय पाहिजे ते तुम्हाला 7 दिवसाच्या अभ्यासाअंती कळतं. पण पहिल्या दिवशी म्हटल्यानंतर हे म्हणतं हे वाढवतं, ते म्हणतं ते वाढव, आणि त्या वाढवावाढवीमध्ये सगळा आणि त्या ठिकाणी मग जो रंग यायचा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती निर्माण होते. पण अतिशय सुंदर तुमचं ऑपरेटिंग आहे, सिस्टीम अतिशय गोड आहे आणि त्याचप्रमाणे इथलं वातावरणही त्यापेक्षा गोड आहे. कारण भगवंताच्या दरबारामधला हा कार्यक्रम आहे आणि एकाहुनी बळीर आहे. इथं जर पाहू गेलं तर माणसं म्हणजे एक माणसं महाराष्ट्र गाजवणारी माणसं आहेत. आमचे रामेश्वर दादा असतील, आमच्या हनुमान महाराज असतील, श्याम महाराज असतील आणि माझ्या सर्व माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या सर्व सन्माननीय नवोदित गायिका त्या परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला टक्कर देणारच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण त्यांचं नुकतंच उदयमुख होणं तरीसुद्धा चांगल्यापैकी 10 कीर्तन क्षेत्रामध्ये आता निर्माण झाला, याचा मला स्वाभिमान आहे. एकदा या सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय आमचे
आणि त्या ठिकाणी काय गणेश भाऊ जे शूटिंगचं काम करत आहेत आणि प्रभू तुम्ही महेशाचे आदरणीय बाबांनी कीर्तनाला यावं खरंच माझ्यासाठी अगदी वाणीला अडखळ निर्माण होणे आहे. आदरणीय बाबांचं बोट धरून मी या प्रांगणामध्ये उतरलेली आहे. सर्वात पहिली जर माझ्यावर कोणी कृपा केली असेल तर आदरणीय बाबा आहेत. बाबांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वच मला आता बहुतेक माणसं परिचयाची आहेत आणि बहुतेक माणसं अपरिचितही आहेत. त्याच्यामुळे सर्वांची नावं घेतली असं समजून या ठिकाणी सेवेला आरंभ करू. विठ्ठल तुकोबारायाच्या परमपावन वाणीला स्पर्श करण्यापूर्वी तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत. त्याचप्रमाणे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोपाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत जनाबाई श्री संत बहिणाबाई शांती ब्रह्मनाथ बाबा प्रेममूर्ती नामदेवराय शंकरानंद स्वामी सरस्वती महाराज असतील पाटील बुवा महाराज असतील आदी करून सकल साधू संतांच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत. त्याचप्रमाणे माझ्या पांडुरंगाच्या या धर्मदरबारामध्ये उपस्थित तुम्ही सर्व साधू संत ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व लहान थोर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे. भगवान नारदासह या नारद गादीला त्रिवार वंदन करून सेवेला आरंभ करू. विठ्ठल बघा औचित्यपूर्ण सेवा म्हटली की बरीच बंधनं त्याच्यासाठी येतात. कीर्तनाला आम्ही कीर्तन ऐकण्याच्या अनुषंगाने जेव्हा येतो तेव्हा कीर्तनाकडून आमच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत लोकांना आणि म्हणून श्राद्धाचं जरी कीर्तन असलं तरी सुद्धा विनोद करावा लागतो. ही आजची कीर्तनाची शोकांतिका आहे. कीर्तनाच्या कळा आता घसरायला लागल्या असं म्हटलं तरी चालेल. कारण श्रोत्यांचा दर्जा घसरला की श्रोता आता पसरला हेच कळत नाही. कीर्तनच विसरला श्रोता. कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं असणारं कीर्तन. आमच्या जर कीर्तनाकडून रडण्याच्या किंवा हसण्याच्या अपेक्षा असतील तर आम्ही उद्धार साधायचा कधी हा प्रश्न मला नाही साधू संतांना पडला असेल. विठ्ठल म्हणून औचित्यपूर्ण जेव्हा कीर्तन असतं त्या औचित्याचा अनुषंग त्या आणि त्या ठिकाणी वक्त्याला पकडता आला पाहिजे. त्याने पकडला पाहिजे. नाहीतर मग आता हे कीर्तन आहे श्राद्धाचं आणि इथं जर उड्या मारू मारू जर पोवाडे गायले आजच्या दिवसाला न्याय दिला जाणार नाही, नाही का. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे तो आदरणीय मातोश्रींचा आणि त्या ठिकाणी पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. म्हणून कुठेतरी पुण्य आणि त्या ठिकाणी संचित व्हावं आणि त्यांची गती पुन्हा ऊर्ध्वगामी व्हावी ह्याकरिता ह्या सर्व फॅमिलीने या कुटुंबाने केलेला हा आणि परमार्थाचा घाट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांची साथ आहे. हे अतिशय गोड आणि एका दिवसाच्या कार्यक्रमाला विलोभनीय चित्र तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने हे खरंच आणि त्या ठिकाणी उल्लेखनीय आहे. आजचा दिवस तसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवसाचा लौकिक नुसता आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रापुरता नाही भारतापुरता नाही अरे जगात जिथे जिथे आमची वैदिक संस्कृती आहे जिथे जिथे आणि त्या ठिकाणी आमची संस्कृती पोहोचली आहे तिथे तिथे आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. हे तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. आज आहे कोजागरी आहे ना, कोजागरी पौर्णिमा. इथे आज आणि त्या ठिकाणी महालक्ष्मी जिची तुम्हाला मला सर्वांना गरज आहे. 2 नंबरचा पुरुषार्थ धर्म आणि अर्थ नावाचा पुरुषार्थ हा लक्ष्मीला बहाल केलेला आहे. लक्ष्मी ज्याच्याकडे आहे त्यालाच या जगामध्ये किंमत आहे. आणि म्हणून आज लक्ष्मी सर्वत्र दूर आणि त्या ठिकाणी भ्रमण करते आणि प्रत्येकाला पाहते. जागरती कोण जागा आहे. जो जागा आहे तो आज आणि त्या ठिकाणी धनक कनक संपन्न बनतो. आणि जो झोपला आहे आणि मग त्याच्या संबंधानं लक्ष्मी उदास होते. म्हणून आजच्या दिवसाला जागरणाची आणि त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीने व्यवस्था दिली. विठ्ठल एवढ्यावरच आजच्या दिवसाचं महिमान नाही. या दिवसाची महिमा एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे. आजपासून शरद ऋतूला आरंभ होतो.
म्हणून याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी देवाचे जे वैद्य आहेत अश्विनी कुमार त्यांचा प्रादुर्भाव झाला म्हणून आजच्या दिवसाला अश्विनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर 27 नक्षत्रापैकी पहिलं नक्षत्र आहे अश्विनी आणि आज चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये आहे म्हणूनही याला अश्विनी पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा लक्ष्मीचा प्रादुर्भाव आजच्या दिवशी झाला. आज लक्ष्मीचा जन्म झाला म्हणून आजच्या दिवसाच्या अनेकविध प्रकारानं आणि त्याचा लौकिक आहे आणि सर्वदूर त्याची अशी आणि त्या ठिकाणी संकल्पना आहे की आजच्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी माणसं असतील आयुर्वेदाची आणि उपासक ती माणसं आजच्या दिवशी ज्या काही त्यांनी औषधी आणि जमा केल्या असतील आजच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये ठेवाव्या आणि मग त्याच्यावरती चंद्रामृताचा प्रकाश पडावा आणि मग त्या औषधीमध्ये आणि रोग निवृत्तीचा आणि त्या ठिकाणी गुणाचा प्रादुर्भाव व्हावा याच्याकरिता आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या पलीकडे पुन्हा आणखी आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे जेव्हा समुद्र मंथन झालं त्याच्यातून अमृत नावाची गोष्ट निघाली. अमृत मोहिनीने भगवंताने मोहिनीचा अवतार धारण केला आणि आपल्या हातामध्ये कुंभ घेऊन देवांना अधिक दैत्य तुम्हाला सर्व माहीतच आहे. कथा ज्यांनी आणि त्या ठिकाणी भागवत श्रवण केलंय त्या सर्वांना कथा सर्व पाठ झालेल्या आहेत. पण आता उरलेल्या अमृताचं काय करायचं? देव पिऊन तृप्त झाले आता उरलेलं अमृत ठेवायचं कुठं? आज नेहमी वाद होतो तो उरलेल्या गोष्टीचाच. पुरला नाही तर वाद होणार नाही पण ज्या काही शिल्लक राहिल्या असेल त्या गोष्टीसाठी आणि नेहमी वाद होत आलेला आहे. आणि तसंच आता हे अमृत द्यायचं कुणाला ठेवायचं कुठं? मग सर्वानुमते ठरलं बाबा हे अमृत चंद्राकडे देऊया. आणि म्हणून वास्तविक चंद्र हा आणि त्या ठिकाणी 15 कलेनं वाढतो. पण यामुळे आजच्या या पौर्णिमेला शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला किंवा याला महारास पौर्णिमा असंही म्हटलेलं आहे. आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलाने प्रकाशित होतो. मग 16 कला कोणत्या? आपण जर तिथी पाहिल्यात तर 15च आहे. प्रत्येक कलेने चंद्र वाढत जातो. 15व्या दिवशी पौर्णिमा हे ते आपल्याला माहीतच आहे हे का नाही? आणि त्या ठिकाणी 15व्या दिवशी पौर्णिमा मग 15च कला होतात. पण अमृत हे 16वं असल्यामुळं चंद्र हा 16 कलेनं परिपूर्ण आजच्या दिवशी होतो. विठ्ठल त्याचबरोबर आद्य कवी वाल्मिकांची जयंती ही आजच्याच दिवशी आहे. त्यांच्या अगोदर कवित्व या भूतलावर नव्हतंच. भगवंत जन्माला येण्याच्या अगोदर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 60,000 वर्ष जे काव्य लिहिल्या गेलं त्या आद्य कवीचा जन्मही आजच्याच दिवशीचा आहे. त्याचबरोबर ज्या मीराबाईनं प्रेम भक्तीचा प्रसार केला भगवत प्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अरे तुम्ही आणि आम्ही छोट्याशा आणि त्या ठिकाणी वैभवाला एवढं चिटकून बसतो जग काय म्हणल पण माझ्या मीराबाईनं घुंगरू पायामध्ये बांधलं त्याच्या आवडीसाठी आणि हट्टानं आणि आग्रहानं म्हणू लागली अरे जग मला वेडं म्हटलं तरी चालेल बाप मला कुळनाशी म्हटलं तरी चालेल पण मी पायामध्ये जे घुंगरू बांधले ते माझ्या परमेश्वरासाठी. जय हो. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी बनके जोगन चली. राजगृहामध्ये वाढलेली मीरा आजच्या दिवशी जन्माला आली. म्हणून आजचा दिवस अनेकविध आणि त्या ठिकाणी महिमानानं परिपूर्ण आहे. म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे की आई साहेबांचा स्वर्गवासही आजच्या दिवशी झाला. विठ्ठल असं म्हटलं
म्हटलं जातं, शूराला जर ओळखायचं असेल, एखादा शूराला ओळखायचंय, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, रणांगणावरती तो गेला आहे, त्याने शस्त्र टाकायचे आणि पळून यायचं, त्याला शूर म्हणता येईल का? नाही नाही म्हणाले, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत ना, मग त्याने पुढच्याचा वेध घ्यायचा आणि एक घाव दोन तुकडे करायचे, याला शूर म्हणावं. म्हणून फार सुंदर आणि त्या ठिकाणी वाक्य आहे, प्रचार आहे त्या वाक्याचा की शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरण माणसाचं आणि त्या ठिकाणी साधुत्व सिद्ध करून देतं. म्हणून जन्माला कोण्या तिथीला आला ते फार महत्त्वपूर्ण नाही, पण माणसाचं मरण कोणत्या तिथीला झालं हे फार महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस देव आणि भक्तांच्या एकात्मतेचा दिवस आहे. गोपिका सारख्या आणि त्या ठिकाणी अनपढ, ज्या उद्धवाने ज्यांना अनपढ घोषित केलं, अशा गोपिकांसाठी भगवंत अवतार धारण करतो आणि त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी आजच्या दिवशी, शरद पौर्णिमेच्या दिवशी महारास करतो गोपिकांच्या सोबत. याचा अर्थच काय आहे? आजचा दिवस एवढा महत्त्वपूर्ण आहे, देवासाठी महत्त्वपूर्ण आहे, भक्तांसाठी महत्त्वपूर्ण आहे, संतांसाठी महत्त्वपूर्ण आहे, पौराणिक इतिहासासाठी महत्त्वपूर्ण आहे, सर्वांगीण महत्त्वपूर्ण जर कोणत्या दिवसाला असेल तर ते आजच्या दिवसाला आहे. आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये आणि 3 देवांच्या रात्रीचं विभाजन झालेलं आहे. आता नुकतीच झाली, कुणाची? आदिशक्तीची. जिने हे जगत प्रसवलं आहे त्या आदिशक्तीला सर्वाधिक रात्र दिल्या गेल्या, 9 रात्र. आहे का? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र आदी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही? त्याच्यानंतर त्यांच्या मालकाने फक्त एकच रात्र घेतली, कोणती? म्हणाले शिवरात्र. शैव संप्रदायासाठी 1 रात्र आहे, शाक्त संप्रदायासाठी 9 रात्री आहेत, पण वैष्णव संप्रदायासाठी 4 रात्री महत्त्वपूर्ण सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर पहिलं पाहिलं तर पहिली रात्र आहे ती गोकुळाष्टमीची. त्या दिवशी देवही जागा आहे आणि भक्तांनाही जागं राहिलं पाहिजे. त्या दिवशी माझ्या भगवंताचा जन्म झाला, म्हणून गोकुळाष्टमीच्या रात्रीला ही भादवामध्ये अर्थात भाद्रपदामध्ये येते. जसं आजपासून कार्तिक सुरू झाला, पौर्णिमेपासून आमच्या आणि मराठी महिने जे आहेत जरी अमावस्यापासून पकडतात, पण खरं जर म्हटलं तर तिथीनुसार पौर्णिमेपासून महिना पकडला जातो. आजपासून कार्तिक स्नानाचा प्रारंभ होतो आणि म्हणून भादवामध्ये हा आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म येतो. म्हणून पहिली तिथी कृष्णाष्टमी आहे. त्याच्यानंतर येते आणि त्या ठिकाणी दिवाळी. दिवाळीच्या दिवशी ही रात्र भगवंतही जागी आहे, भक्तांनी जागी राहिलं पाहिजे. आनंद उगाच साजरा केला, आनंदामध्येही माणसं जागीच राहतात आणि दुःखामध्येही माणसं जागीच राहतात. दोनही वेळा जरी त्याला आनंद आणि दुःख नाव दिले असले तरी अंतःकरणाची अवस्था तीच असते. आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी असं काय घडलं म्हणून दिवाळीची रात्र जागलं पाहिजे? म्हणाले त्या दिवशी माझ्या प्रभूचा आणि राधा महाराणीचा विवाह झाला भांडीर वनामध्ये. हे ब्रह्मवैवर्तक पुराणाने सांगितलेलं आहे की ब्रह्मदेव स्वतः लग्न लावायला होते आणि म्हणून त्या रात्रीला महत्त्व दिलंय. त्याच्या पुढे आहे प्रबोधनी एकादशी, जिथे देव प्रबुद्ध म्हणजे उठतात. त्या दिवशी काय होतंय? म्हणाले तुळसी आणि शालिग्राम प्रभूचा विवाह लागतो आणि म्हणून ती तिथी फार महत्त्वाची आहे. अशा 4 तिथी सांगितल्या आहेत आणि या 4 तिथी श्रावण आणि भाद्रपद 2 महिन्यामध्ये येतात. आश्विन महिन्यामध्ये येतात 3 आणि श्रावणामध्ये येते 1. अशा या 4 तिथी आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूला समर्पित आहेत. विठ्ठल चौथी जी रात्र आहे आजची, त्याला शरद पौर्णिमेची रात्र असं म्हणतात, त्याला महारासाची रात्र असं म्हणतात. ही चौथी रात्र मग आणि भक्त आणि भगवंत यांचं आणि त्या ठिकाणी मिलन, म्हणून आजची रात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या रात्री अनेक त्या ठिकाणी संकल्पना आहे. आमच्या धर्मसंस्कृतीने आपल्या आरोग्याचाही फार विचार केलेला आहे. म्हणाले आजच्या दिवशी चंद्रामृताच्या आणि प्रकाशामध्ये, चंद्रप्रकाशामध्ये जर दूध आणि त्या ठिकाणी ठेवून ते उद्या सकाळी प्राशन
वाचन केलं तर वर्षभर माणसं निरोगी राहतात, असा फार सुंदर आणि त्या ठिकाणी मनोदय सर्वांचा आहे. त्यानेप्रमाणे माणसं करतात. म्हणून हा आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. विठ्ठल 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 आजचं औचित्य आहे म्हणून आजच्या दिवसाची महती आणि त्या ठिकाणी मी सांगितली. पण मूळ आपला विषय आहे की आजच्या दिवशी आणि त्या ठिकाणी आईसाहेबांचं झालेलं स्वर्गवास स्वर्गगमन आणि तन्निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि त्या ठिकाणी हा कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वच जणांची उपस्थिती अतिशय भरगच्च आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही ज्या भूमिकेमध्ये आहोत त्या भूमिकेचं वर्णन आज तुकोबाराया करतात. आणि ते वर्णन करत असताना अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. लेकुराज हित लेकुराज हित लेकुराज हित लेकुराज हित आहे माऊलीचे चित्त. त्या माऊलीचं वर्णन आज तुकोबाराया करतात. वास्तविक तुकोबाराया कुणाचंच वर्णन करायला रिकामे नाहीत किंवा कुणाचं नाव सुद्धा तुकोबारायाला घ्यायला आणि त्या ठिकाणी उसंत नाही. मग असे तुकोबाराया एका स्त्रीचं वर्णन करतात. त्या स्त्रीला आणि त्या ठिकाणी संतांच्या बरोबरीनं नेऊन बसवतात. स्त्रीचं महिमान अनादी कालापासून आणि स्त्रीचं महिमान आहेच. अगदी स्त्री नसती तर या जगताची कल्पना सुद्धा व्यर्थ होती. स्त्री आहे म्हणून जगत आहे हे नाकारून चालत नाही. जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी सुद्धा स्त्रीचं महिमान कुठेच कमी नाही. तिची निंदा केली तरी ती मोठीच आहे आणि तिची स्तुती केली तरी ती मोठीच आहे. नुसती माणसानेच निंदा स्तुती करावं असं नाही. अरे ज्या वेदाला जो अपौरुषय आहे, वेद हा ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये प्रगट झाला, कंठामध्ये प्रगट झाला, त्या वेदाला पहिला उद्घोष करावा लागला मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव आणि तदनंतर आचार्यांना स्थान दिलेलं आहे. म्हणून स्त्री ही अगदी तुम्ही जर पाहिलं तर स्त्रीचं निर्माण कुठून झालं त्याचं फार सुंदर महाराज वर्णन करतात. हरी पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही,
पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते पायी अवघे शून्य होते पायी अवघे शून्य होते पाय अवघे शून्य होते पाय तेरे 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 पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते पाही कान्होबा तेरे तेरे ते तेथे काय झालं म्हणाले तेथे एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज कोण आहे म्हणाले ती ढालगज आहे त्रिगुणात्मिका माया जिला भगवंताची आल्हादिनी शक्ती म्हणतात जिच्या शिवाय शिव हा शव बनतो. जर शिवामध्ये ती प्रविष्ट झाली तर शिव आहे नाही तर मग काय आहे त्याच्यातला आणि त्या ठिकाणी ती शक्ती निघून गेली प्राणशक्ती निघून गेली की शव खाली उरतं. अशी ही शक्ती निर्माण झाली कधी पहिले कोठेच नव्हते काही तेव्हा ही शक्ती निर्माण झाली म्हणून तिचं महिमा नाकारून चालणार नाही. वेद जरी आणि त्या ठिकाणी मातृदेव भव म्हणत असला तरी वेद हा ज्ञानोबाराय आरोप करतात वेदावर. वेदू कृपण झाला तिन्ही वेदाच्या कानी लागला. स्त्री आणि शूद्र आणि त्या ठिकाणी आणि जे ब्राह्मण आहेत कर्महीन त्या ब्राह्मणाचा 3 लोकांचा त्याग केला वेदाने. परंतु ही सर्व आणि त्या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये ही संकल्पना निर्माण झाली की वेदाचा अधिकार स्त्रियांना मिळाला नाही. मला आई सांगायची स्त्री सांगायची आहे. पण हे जर तुम्ही पाहिलं वेद कारण वेदाची भाषा अगम्य आहे गूढ आहे. वेदाची भाषा कळण्यासाठी पूर्णपणे आणि त्या ठिकाणी जीवनभर त्या ठिकाणी त्याची उपासना केली तरी सुद्धा त्याची भाषा कळणार नाही अशी अगम्य असणारी वेदाची भाषा. पण या वेदाच्या ऋचा लिहिणारी इंद्राची पत्नी आहे. वेगवेगळी आणि त्या ठिकाणी स्तवन त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यामध्ये इंद्राच्या पत्नीने सुद्धा ऋचा लिहिल्याची नोंद घेतलेली आहे ऋग्वेदामध्ये. मग असा स्त्रीचा महिमान असताना जनकाच्या आणि त्या ठिकाणी जे विदेही जनक राजा आहेत जिथे फक्त शास्त्र चर्चा चालते अशा जनकाच्या राज्यामध्ये गार्गीसारख्या मैत्रीसारख्या स्त्रियांनी जावं आणि तिथे शास्त्रचर्चा करावी एवढं मोठं महिमान स्त्रियांचं आहे. आजच स्त्रिया 50% आणि त्या ठिकाणी आरक्षण घेऊन फार मोठ्या झाल्या असं नाही त्या पूर्वीच मोठ्या होत्या. कारण देवही जन्माला आला स्त्रीच्या पोटी संत जन्माला आले स्त्रीच्या पोटी भगवत भक्त जन्माला आले स्त्रीच्या पोटी आणि त्या ठिकाणी देशभक्त जन्माला आले स्त्रीच्या पोटी सज्जन जन्माला आले स्त्रीच्या पोटी. म्हणून स्त्री सर्वांना आणि त्या ठिकाणी जनक आहे म्हणून तिला जननी असं नाव दिलेलं आहे. ती नुसती आणि त्या ठिकाणी आपल्या कुटुंबापुरती जननी नाही जगाची जननी सांगितलेलं आहे. जर स्त्री नसती तर जगताची कल्पना सुद्धा व्यर्थ होती. म्हणून स्त्री ही आणि त्या ठिकाणी पूर्वपार अगदी सनातन धर्माने तिला पहिला पुरस्कार दिला म्हणून ही स्त्रीचं महिमान. आणि आज ज्यांचा त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध आपलं 3रं आणि त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे 3रं वर्ष श्राद्ध आहे त्यांचं जर तुम्ही आणि त्या ठिकाणी पाहिलं त्यांचं वात्सल्य जर पाहिलं कुटुंबाला धरून ठेवण्याच नाही तर एकत्र कुटुंब पद्धती फक्त हा शब्द ऐकण्यासाठी आणि शिल्लक राहिलेला आहे. पण एकत्र कुटुंब पद्धती पाहायला फार दुर्मिळ आणि त्या ठिकाणी हे चित्र झालेलं आहे. या आणि त्या कुटुंबाला धरून ठेवणाऱ्या त्या आईसाहेब आणि त्यांच्या मागावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी त्यांची सर्वच आणि त्या ठिकाणी घरातली सर्व कुटुंब सदस्य कुटुंबातली सर्वच जण म्हणून त्यांचं आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं कौशल्य दिसतं. आपल्या कुटुंबावरची कमांड कशी असली पाहिजे कुटुंब एका दोरीमध्ये कसं असलं पाहिजे
जर घर आणि त्या ठिकाणी विभक्त नाही झालं तर समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळी कोणतीच आणि आटाआटी करावं लागत नाही. जो घरात राव झाला त्याला आणि त्या ठिकाणी लोक सलाम करतात. घरात जर काट्ट झालं तर लोक त्याला त्या ठिकाणी कार्ट म्हटल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिलं घरात त्या ठिकाणी बाब्याचा बाबूराव झाला पाहिजे हे घरावर अवलंबून असतं. म्हणून घर कसं असलं पाहिजे या घुबे फॅमिलीच्या आणि त्या ठिकाणी याच्यावरून आपल्याला कळतंच. नुसतं घर भिंतीने घर होत नाही. फार एका कवीने फार सुंदर म्हटलंय, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. नुसती नाती काही कामाची नाही. याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं जर असं असेल तर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून या कुटुंबाचं जर पाहिलं जिव्हाळा प्रेम आणि एक चाललाय. आणि याला कारण त्यांची आणि त्या ठिकाणी एकत्र कुटुंब आणि त्याच्यामुळे त्यांचे हे लौकिक पात्र सर्वांचं जीवन आहे असो. आणि मला सांगायचं एवढंच आहे की स्त्रीने जर ठरवलं तर स्त्री घराचा स्वर्गही बनवू शकते. स्त्रीने जर ठरवलं तर स्त्री घराचा नरकही करू शकते. मग स्त्रीने असं नुसतं म्हणून चालत नाही. फार सुंदर म्हणी आता आणि त्या ठिकाणी शाळेच्या याच्यावर फक्त पाहायला मिळतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. जिला पहिला घराचा उद्धार करता आला तिलाच जगाचा उद्धार करण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायासारखे महान संत ज्यांना काष्टाची पाषाणाची आणि त्या ठिकाणी दगडाची सुद्धा स्त्री चालत नाही असे तुकोबाराया एका माऊलीचं वर्णन करतात. कशामुळे म्हणाले ती लेकराच्या संबंधानं तिच्या अंतःकरणामध्ये हित आहे, हिताचा कळवळा आहे म्हणून तिचं वर्णन करतात. नुसतं तिचं वर्णन करत नाही. वर्णन करण्यासाठी कवीला आधी स्वतः ती भूमिका जगावी लागते. माझ्या तुकोबारायाने स्त्री भूमिका आधी जगलेली आहे. विरहिणी प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुकोबाराया स्त्री भावाने देवाशी ऐक्य साधतात आणि फार हट्टानं म्हणतात, हाची नेम माझा न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आणि पुढं परिणाम घर रिघी पट्ट राणी झाली बळे, वरिले सावळे परब्रह्म. तुकोबारायाने स्त्रीची भूमिका आधी भोगली अनुभवली आणि तदनंतर माऊलीचं वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली हा शब्द फक्त स्त्रियांच्या संबंधानं तुकोबारायाचं वर्णन सर्वव्यापी आहे. तुकोबारायाने देवाला माऊली म्हटलंय. तुकोबाराया संतांना माऊली म्हणतात. तुकोबाराया एका आणि त्या ठिकाणी पुत्राला जन्म देणाऱ्या आणि त्या ठिकाणी माईला सुद्धा माऊली म्हणतात. देवाला माऊली म्हणत असताना देव कसा माऊली आहे म्हणाले, सर्व जगाचं भरण पोषण करतो म्हणून तो आणि त्या ठिकाणी माऊली आहे सर्व जगाची. आणि त्याच्यासाठी फार सुंदर आणि मग टाहो फोडून आपल्याकडे बोलवण्याचा हट्टास करतात. हरी येई भो विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली. देवासाठी आणि त्या ठिकाणी आर्ततेनं पुकारतात. येई भो विठ्ठले माझे माऊली. किती आर्तता आहे म्हणाले, निढळावरी कर
निडळावरी कर ठेवून वाट मी पाहे, ठेवून वाट मी पाहे, येव विठ्ठले माझे माऊली. देवाला माऊली म्हटलंय, संतांना माऊली म्हणत असताना माझ्या ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ए ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, माया एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित से, पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार, आन पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार, विचार विचार. देवरूपी माऊली तरी भेद करते. देव आणि त्या ठिकाणी तुमचं माझं रक्षण करत असताना भेद करतो देव. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी सहारे, येण्याप्रमाणे देवाच्या प्रेमामध्ये भेद आहे, पण संत रूपी माऊलीच्या आणि त्या ठिकाणी प्रेमामध्ये भेद नाही. माझे आणि त्या ठिकाणी चोखोबा राया तर म्हणतात, तुम्ही ज्याही स्थितीत आहात ना, जसेही असाल तसं शुद्ध होऊन जाण्याची हमी आमच्याकडे आहे. हे का नाही, खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, न पाहे याती कुळाचा विचार. कोणत्या यातीचं या, कोणत्या धर्माचं या, स्त्री या पुरुष या, कोणीही या, त्या ठिकाणी या आणि तुम्ही त्या ठिकाणी इच्छित प्राप्त करा. याता याती धर्म नाही विष्णुदासा, 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 निर्णय तोयचा, ओ निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय तोयचा, निर्णय तोयचा वेदशास्त्री, याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, नाही विष्णुदासा, न पाहे आदि विचार, न पाहे आदि विचार, न पाहे आदि कुळाचा विचार, न पाहे आदि कुळाचा विचार, विचार. न पाहे याथी कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. आणि म्हणून संत आणि त्या ठिकाणी कुळाचा जातीचा विचार करत नाही, म्हणून सर्वाधिक आणि त्या ठिकाणी सर्व जातीतील संत माझ्या ज्ञानोबारायाच्या काळातच झालेले आहे. तुम्ही जर पाहिलं, अगदी प्रत्येक जातीतला संत मिळेविली मांदी वैष्णवांची, आणि मोठ्या स्वाभिमानाने प्रत्येक संतांनी आपली जाती लावलेली आहे. हे ज्ञानोबारायाच्या काळाचं वैशिष्ट्य आहे, आणि म्हणून त्यांना आई म्हणतात. त्याचप्रमाणे जिने आणि त्या ठिकाणी आपल्या पुत्राला प्रसवलं, तिला सुद्धा आणि त्या ठिकाणी माऊली म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे.
संत सुद्धा समाजाच्या हितानं नित्य तळमळत राहतात, तशी आई सुद्धा आपल्या लेकराच्या हिताने नित्य तळमळत राहते. आई इतकं हित करणारं आणि आई वडिला इतकं हित करणारं दुसरं आपल्या जीवनामध्ये दुसरं माणूस नसतंच. पण त्याच्या पुढे जाऊन संत म्हणतात, हित नाही ठाऊक जननी जनका. पारमार्थिक संबंधाना हा विचार आलाय, पण व्यावहारिक दृष्ट्या सांसारिक दृष्ट्या जर म्हटलं तर आई इतकं प्रेम करणारं या जगतामध्ये दुसरं कोणी नाही. म्हणून आई गात असताना सर्वांनी गायली. साहित्यामध्ये आईला आदराचं स्थान प्रथमच दिल्या गेलं. पुराणामध्ये आईला प्रथम स्थान दिल्या गेलं. वेदामध्ये शास्त्रामध्ये शास्त्राने सुद्धा वर्णन करताना म्हटलंय, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे स्वर्गापेक्षाही जननीची आणि या जन्मभूमीची महती जास्त आहे, महिमान जास्त आहे, सांगायला शास्त्र सुद्धा मागे राहिलं नाही. म्हणून सर्वांनी तिचं महिमान वर्णन केलं. कशासाठी, काय आहे तिच्यामध्ये. ती सुद्धा हाडामासाचाच पुतळा आहे. जसं जग आहे तशीच ती आहे, पण तिच्यामध्ये वेगळंपण काय आहे, वेगळंपण कुणाच्या संबंधानं आहे आणि केव्हापासून वेगळेपण तिने धारण केलं. अरे जेव्हा आम्ही जन्माला आलो नव्हतं तेव्हापासून ती आपल्या संबंधाने वेगळा विचार करायला लागते. तिच्या आता तिला कुटुंबामध्ये बरीच नाती गोती, ती कुणाची मावशी आहे, कुणाची मामी आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची आत्या आहे, कुणाची पत्नी आहे, पण माता ज्याची आहे ना, बाकी कुणाच्या संबंधानं विचार करणार नाही. भाऊ तुटला तुटू द्या, माहेर तुटलं तुटू द्या, आपलं मामाचं घर तुटलं तुटू द्या, आज सगळे नातं तुटले तरी चालतील, पण त्या एका नात्यासाठी ती जगत राहते. ती त्याच्या आणि त्याच्या पुढे जगाचा विचारच करत नाही. सर्व तिचा आणि एक संघ विचार आपल्या पाल्याच्या दृष्टीने आणि त्या ठिकाणी प्रवाहित होतो. म्हणून तिला तुकोबाराया माऊली असं म्हणतात. मा म्हणजे काय, मा म्हणजे मांगल्य, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. तीन गोष्टीचं समीकरण ज्या ठिकाणी आहे त्याला माऊली म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. ती जगाच्या संबंधाने उदार आहे का कृपण आहे हा विचार आज करायचाच नाही, पण ती आपल्या पुत्राच्या संबंधाने किती उदार आहे. म्हणाले ती जेव्हा तुम्हाला आपल्याला पोटामध्ये धारण करते गर्भाला, तेव्हापासून ती आपल्या हिताच्या काय आपल्या आणि त्या ठिकाणी लेकराला कशाने बाधा होईल म्हणून ती खाणं सुद्धा टाळते. तिखट खाणार नाही, आंबट खाणार नाही, आदी गोष्टी ती बऱ्याच गोष्टीचं पलिपालन करते. बरं गर्भामध्ये लेकरू असताना एवढं सुख आहे का, सांगायला जरी सुख आहे, पण ज्याला जावे त्याच्या औषध तेव्हा कळे. ज्याला आणि त्या स्थितीची जाणीव आहे त्यांना माहित आहे किती मरण यातना भोगाव्या लागतात ते. आणि त्याचं वर्णन माझ्या ज्ञानोबारायानं, म्हणून ज्ञानोबारायाला आई म्हणतात. या संतांनी आधी त्या भूमिका आधी आणि त्या ठिकाणी अनुभवल्या आहेत. माझे ज्ञानोबाराया वर्णन करतात. हरी नवमास कष्टली ती दाभ्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांतु जननी ये दुःखे धाय मोकली, स्मरत्या हरिहरा धाय श्रीकृष्ण माऊली, पर्यंते मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा विठ्ठल. अशी तिची परिस्थिती आहे. बाळांतीन का म्हणतात, एक तर बाळ आहे किंवा अंतही होऊ शकतो म्हणून तिला बाळांतीन म्हटलेलं आहे. ती आणि त्या ठिकाणी आपल्या लेकराच्या संबंधाने विचार करते म्हणून तुकोबाराया म्हणतात आणि त्या ठिकाणी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती हित वाहते लेकराचे. एका आणि त्या ठिकाणी माय माऊलीचा भर तारुण्यामध्ये पती वारला. पहिल्यांदाच आणि त्या ठिकाणी नुकतीच बातमी कळाली होती की आता तू आई होणार आहे. उदरामध्ये बोलू नका विठ्ठल 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 विठ्ठल. मी आई होणार आहे. मातृत्वाच्या भावनेने एवढी आणि त्या ठिकाणी आनंदून गेली होती, सुखी झाली होती, इतकी सुखी झाली होती की तिला असं वाटलं की त्रिभुवनामध्ये माझ्या इतकी सुखी मीच आहे. आणि त्या ठिकाणी कबीरजी फार सुंदर वर्णन करतात. हरी पुत्र सुना एक
पुरुष सुना एक स्त्री बिना, स्त्री सुनी एक पुत्र बिना. असंच काहीतरी आहे ना ते. जल जयो ऐसे जीवना, हरी के भजन बिना जल जयो ऐसे जीवना. आज फार सुंदर आहे की स्त्रीची पूर्णत्व तेव्हा आहे. स्त्रीला म्हणाले माता झाल्यानंतर, हिला जेव्हा वार्ता कळाली मी आता माता होणार आहे असं म्हटल्यानंतर अतिशय सुखी आहे. इतक्यामध्ये पतीच्या निधनाची वार्ता आली. भर तारुण्य आहे, शिवाय आता आपल्या गर्भामध्ये एक शिशु आहे आणि वैधव्याचं दुःख अतिशय. आणि त्या ठिकाणी तिने छातीवरती दगड ठेवला की येणाऱ्या बाळाला जन्म द्यायचा आहे, त्याला घडवायचं आहे, त्याच्यावर संस्कार करायचे, त्याला मोठा माणूस करायचा आणि त्या ठिकाणी समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, त्याच्यासाठी जीवन खर्ची घालायचं. म्हणून तिने वैधव्याचं दुःखही पचवलं. आपल्या सर्वांना जाणीव आहे, भर तारुण्यामध्ये जर एखाद्या मायमाऊलीला वैधव्य आलं असेल, अरे पुरुषांची जिच्या शिरावर पती आहे अशा स्त्रियांचं जगणं मुश्किल आहे या वर्तमानामध्ये. आणि जिच्या शिरावर जर पतीच नसेल तर तिचं जीवन कसं असेल जरा विचार करून पाहिला तर. पण तिने ह्या सर्व मरण यातना आणि त्या ठिकाणी सहन केल्या. कशासाठी? म्हणाले माझ्या गर्भस्थ जो शिशु आहे आणि जो माझा शेवटचा आणि म्हातारपणचा जो आधार आहे, माझी जी काठी आहे, तिला जन्माला घालायचं आहे, त्याला संस्कारित करायचं आहे. म्हणून ती एकाच आणि त्या ठिकाणी विचारधारेने पेटून उठली. दिवसामागून दिवस गेले एक आणि त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. बाळ एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. डॉक्टरांनी सांगितलं बाई बाळ तुम्हाला मुलगा झालाय, पण मुलगा एवढा सुंदर आहे म्हणून काय सांगावं तुम्हाला. अगदी आणि मदनासारखा तो सुंदर आहे, गोरा पान आहे, नाकी डोळी सगळं छान आहे. पण बाई त्याला म्हणाले एक डोळा नाही, मात्र एका डोळ्याने अंध आहे. डॉक्टर त्याच्यासाठी काही करता येतंय का? म्हणाले त्याच्यासाठी करता येतं, पण आज करता येत नाही, थोडा मोठा झाल्यानंतर. आणि त्याला शस्त्रक्रियाद्वारे जर त्याच्या आईचा जर डोळा दिला तर त्याला हे जग पाहता येईल. मग झालं असं, ते लेकरू 1-2 वर्षाचं झालं, आईचा डोळा त्याला बसवला. शाळेमध्ये जायला लागलं, पहिल्या वर्गात गेलं तेव्हा. आणि त्या ठिकाणी कॉन्व्हेंट नव्हतं, नर्सरी नव्हती, बालवाडी नव्हती, डायरेक्ट 6व्या वर्षी शाळेमध्ये गेलं. शाळेमध्ये गेल्यानंतर आईला एक डोळा नाही. आता शाळेतली लेकरं पहिल्यापासून उन्हाळच आहे. तुम्ही जर पाहिलं तर शाळेतले लेकरांना चिडवतात त्यांच्या वडिलाच्या नावानं. त्याचं नाव घेणार नाही, पण त्याच्या बापाचं नाव घेतील आणि त्याला बोलतील. अशी ही पहिल्यापासूनच लेकरांमध्ये उन्हाळकी आहे. आणि म्हणून सर्व लेकरं त्याला डुचकीचा 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 म्हणायला लागलाय. आता सर्व लेकरं डुचकीचा म्हणू लागले तर याला अतिशय व्यथा होऊ लागली. आईकडे यायचा, रडायचा, आई मला सगळेजण डुचकीचा म्हणतात ग, तू कशी काय डुचकी झाली, तुला एक डोळा कसं काय नाही. पण आईने कधीच सांगितलं नाही की बाळा तुला माझा डोळा तुला बसवलाय. म्हणतात बाळा असू दे ना, तुझी आई डुचकी आहे, एका डोळ्याने मला दिसत नाही म्हणून म्हणतात. तू तुझ्या आणि त्या ठिकाणी शाळेकडे लक्ष दे, तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे, ह्याचा तू विचार करू नको. म्हणून वेळोवेळा सांत्वना करत राहिली. करता करता हा मोठा झाला, मॅट्रिकमध्ये गेला, मेरिटमध्ये आला. पण त्याच्या अंतकरणात 30 सल आहे. आईबद्दल आणि त्याच्या अंतकरणामध्ये घृणा निर्माण झाली. आपली आई आंधळी आहे, आपली आई डुचकी आहे म्हणून आपल्याला सर्वजण अपमानकारक बोलतात. म्हणून आईबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये घृणा निर्माण झाली. मेरिटमध्ये आला. मेरिटमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी शाळेमध्ये मोठा सन्मान ठेवला. गावाने सुद्धा एवढ्या गरिबाचं लेकरू आहे, आईने 4 घरी धुणं भांडे केले, लेकराला शिकवलं, एवढं संस्कारी लेकरू आहे, एवढं हुशार आहे म्हणून सर्व गावाने त्याची मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्यानंतर कोणी हार आणतोय, कोणी पेढे आणतोय, सर्व गावामध्ये धूमधाम मिरवणूक झाली. आता शाळेमध्ये मिरवणूक गेली, पण या लेकराने बजावलं होतं की आई तू जर शाळेत आली ना तर बघ माझ्या इतकं वाईट नाही. म्हणून तिने सांगितलं बाळ्या मी शाळेत येणार नाही, तुला नाही आवडत ना, मी नाही येणार. पण आपल्या लेकराचं कौतुक पाहावं कुणा माईला वाटणार नाही. हिला असं वाटलं असं जाता येणार नाही. अंगावरती शाल घेतली, सर्व अंग झाकून घेतलं. पण जिथे शाळेमध्ये त्याचा आणि सत्कार चालला होता ना, एका खांबाच्या आडून ती पाहू लागली. जशी पाहू लागली त्याचे वर्ग शिक्षक होते, त्यांची नजर तिच्यावर गेली. आईसाहेब अहो या ना, तुमचा आणि खरा सन्मान हा तुमचा आहे, हे तुमच्या कष्टाचं फळ आहे. म्हणून सरांनी तिला मोठ्या सन्मानाने व्यासपीठावर बोलवलं. जसं व्यासपीठावर बोलवलं तसं बाळ्याने पाहिलं. बाळ्याच्या आणि त्या ठिकाणी डोक्यामध्ये तिडक गेली. तुला यायचं सांगितलं नव्हतं तरी आलीस, तू माझा अपमान वेळोवेळी तू माझा अपमान करण्यासाठीच आणि त्या ठिकाणी मला जन्माला घातलं काय.
आणि म्हणून आईच्या प्रती तो नाराज झाला. जसा नाराज झाला घरातून निघून गेला. निघून गेल्यामुळे हुशार होता. त्याचं काही शिक्षकांनी पालकत्व स्वीकारलं आणि तिकडेच तो चांगल्या कॉलेजमध्ये आणि त्या ठिकाणी त्याने डिग्री प्राप्त केली. एवढं आणि त्या ठिकाणी चांगल्या याच्यावर तो आणि पदवीधर झाला आणि परदेशी त्याला नोकरी लागली. आई रोज पोस्ट ऑफिस गावात होतं तिथपर्यंत जात होती. कधीतरी बाळ्याचं पत्र येईन, कधीतरी बाळाचं पत्र येईन, पण बाळ्याचं पत्र आलं नाही. रोज आणि त्या ठिकाणी त्या पोस्ट मास्तरला विचारत होती, आज तरी माझ्या बाळ्याचं पत्र आलंय का? पण त्या पोस्ट मास्तरला नेहमी सांगावं, मावशी तुमचा बाळ्या कुठं गेला हे आम्हाला माहीत नाही. पत्र आणि त्या ठिकाणी जिवंत आहे असं म्हणू नका. माझं लेकरू मी उगाच त्याला जन्म दिला नाही, मोठ्या लाडाकोडात वाढवलंय असं अभद्र बोलू नका बरं. आणि म्हणून ती त्या पोस्ट मास्तरला नेहमी बोलायची. एके दिवशी असं झालं, आता बाळ्या त्या ठिकाणी तिकडे स्थिरावला, त्याचं लग्न झालं. त्याला आता त्या ठिकाणी गावात येणं सुद्धा त्याला झालं नाही. 12 वर्ष निघून गेले. बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता घरामध्ये टांगलेला. आता आई जीर्ण अवस्थेला प्राप्त झाली. लिहिणं नव्हतं. शेजारचा शिकलेला पोरगा आला. त्याला म्हटलं, बाळा अरे माझं एक काम ऐकशील? तो म्हणाला, काय ऐकायचंय? म्हणाले, माझ्या बाळ्याला मला चिठ्ठी लिहायची आहे. मावशी तुमचा बाळ्या या जगात आहेच का नाही हे माहिती नाही, तुम्ही चिठ्ठी नाही रे तसं म्हणू नको. कधीतरी तो येईल आणि माझी चिठ्ठी, माझा निरोप त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून तिने मोठ्या याने चिठ्ठी लिहिली. आता असं झालं, याला निरोप मिळाला. हा गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं पडकं झडकं घर आहे. अगदी गवत, अगदी त्या दरवाजाच्या वर गवत चढलंय. जागी जागी जाळ्या खुंटे हे ते उगवले आहेत. काटेरी खुंट त्या ठिकाणी उगवली आहेत. त्याने पाहिलं एवढी मोडकळीच आलेली अवस्था. गावात 4 लोक होते चव्हाट्यावर बसलेले. अरे बाळ्या तुझ्या माईनं लय आणि त्या ठिकाणी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहिली रे, तू आला नाही आतापर्यंत, आता आलायस. म्हणून त्यानं ते दरवाजा उघडला आपल्या बापाच्या आणि फोटोवरती जाळं चढलं होतं. जाळं साफ केलं आणि त्याला त्याच्या ठिकाणी एक कागद दिसला. कागद अतिशय जीर्ण झालाय. 12-15 वर्षाच्या अगोदर लिहिलेला कागद अतिशय जीर्ण झालेला आहे. हातात घेतला तर तो त्या ठिकाणी इतका जीर्ण झाला की फाटून त्याचे 2 तुकडे झाले. बाळ्याने तुकडे एकाला एक जोडले आणि वाचायला लागला. बाळ्या तुला आणि त्या ठिकाणी माझा अपमान वाटत होता ना, माझी चूक झाली. तू मला यायचं नाही सांगितलं होतं पण मी आलेच. मला नाही राहवलं. अरे माझ्यातली माय जागी झाली. लेकराचं कौतुक पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले होते म्हणून मी आले होते, पण माझं चुकलं, माफ कर मला. बाळा तू मला विचारत होता नेहमी, आई तुझा एक डोळा आणि त्या ठिकाणी तू आंधळी का आहे, डुचकी का आहे? आज सांगते मी तुला. तू लहान होता ना, तुझा बाप तर तुझ्या अगोदर गेला. तुझं तोंड तुझ्या बापाने पाहिलं नाही. पण जेव्हा तू जन्माला आला डॉक्टरांनी सांगितलं की बाई तुमच्या लेकराचा एक डोळा नाही आहे त्याला, म्हणून आणि त्याला पर्याय म्हणून आईचा डोळा देतोय तो. म्हणून बाळा मी माझा डोळा तुला काढून दिलाय. आणि म्हणून तू जे जग पाहतोय ना, तू तुझ्या आईचा एक डोळा आहे बाळा. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून मी आत्तापर्यंत तुला आणि त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागलं ना, याला कारण हे आहे बाळा. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा मला 2 डोळे होते. तुझ्या वडिलाशी लग्न झाले तेव्हा मला 2 डोळे होते. पण एक डोळा मात्र मी तुला दिल्यामुळे त्या ठिकाणी मला आणि एका डोळ्याने अंधत्व पत्करावं लागलं. बाळा हे माझं प्रेम आहे रे. प्रेमाचा अपमान करू नकोस बाळा. जिथं असेल ना तिथं सुखी राहा, यालाही म्हणतात. म्हणून आणि अशा आईच्या त्या हृदयाची आज तुकोबारायांना आणि त्या ठिकाणी वर्णन करावं असं वाटलं की लेकुराचे हित हे माऊलीचे चित्त. ती मेल्यानंतरही सुद्धा विचार करते त्या आपल्या लेकराच्या हिताचा. एक फार सुंदर सत्य घटना आहे एक, आणि त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही एक्झॅक्ट कुठल्या जिल्ह्यातली आहे, पण मराठवाड्यातली घटना आहे. फार मोठ्या दरीमध्ये एक गाडी कोसळली. गाडीमध्ये पती आहे, पत्नी आहे आणि मुलगा आहे. 3 जण त्याच्यामध्ये आहे. पत्नी वारली, पती वारला आणि मुलगा जिवंत आहे. 6 महिन्याचं लेकरू गाडीमध्ये अडकलंय. त्यावेळी त्या माईनं काय केलं असेल, मेलेली आहे
पण त्या ठिकाणी तिचं आपण त्याला पिशाच म्हणा, भूत म्हणा, रूह म्हणा, काय काय नावानं तुम्ही संबोधू शकता. माय पुन्हा जिवंत झाली, रस्त्यावर गेली, गाड्या अडवल्या, आमची गाडी दरीमध्ये पडलेली आहे. माझ्या लेकराला वाचवा, माझ्या लेकराला वाचवा. आणि गाडी थांबवल्या गेली. पाहिलं तर आणि त्या ठिकाणी 200 फुटाची दरी आहे, त्याच्यामध्ये ती गाडी अडकलेली आहे. जेव्हा ते काढणारी माणसं गेले, माय मेलेली होती, बापही मेलेला होता, जिवंत होतं फक्त लेकरू. माय मेल्यानंतर सुद्धा लेकराचा विचार करते, म्हणून तुकोबाराया वर्णन करतात ऐशी कळवळ्याची जाती. तिच्या एवढं कळवळा आणि कुणाच्याच अंतकरणामध्ये नाही. आणि म्हणून फार सुंदर एका हिंदी संतांनी म्हटलंय, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, देती है दुआ सबसे सर्वामध्ये आई श्रेष्ठ आहे. आईसारखं दैवत तुम्हाला आणि त्या ठिकाणी त्रिभुवनामध्ये शोधून मिळणार नाही. आणि तिच्या प्रेमाचं वर्णन कितीही करत राहिलं
तिच्या कळवळ्याचं वर्णन कितीही करत राहिलं तरी वाणी अपुरी पडते आणि तिथून आई सुरू होते. तू माऊली मायाळ, तू माऊली हुनी मायाळ, मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मयाळ. आणि म्हणून अशी असणारी माय आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. अरे माय निघून गेली की आम्ही मोठ्या यानं म्हणतो की आमचं माहेर संपून जातं. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आणि आपल्या माहेरामध्ये माय जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमची थैली कधीच रिकामी येत नाही. ज्या दिवशी तुमचे आणि आई संपू द्या, त्या दिवशी तुम्हाला आणि त्या ठिकाणी एवढं प्रेमानं विचारणारं कुणी राहत नाही. माय गेल्याबरोबर पहिलं तोंडावून हात फिरवते. कितीही सुखी जरी लेक असली तरी विचारते, बाई बरी आहे ना, चांगलं आहे ना, कसं आहे, लेकरं कशी आहेत, बाळं कशी आहेत, सगळे सुखी आहेत ना. सर्वात पहिली वास्तपुस्त करणारी जर कोण असेल तर ती माय आहे. नुसती पोरीचीच करते का? नाही म्हणाले, पोरग तुमचं दारू पिणारं असू द्या ना, गावामध्ये तिला चालता येत नाही, हातामध्ये काठी आहे, डोळ्याने दिसत नाही, पण याला विचारेल त्याला विचारेल, माझा बाळ्या पाहिलाय का, आज सकाळचा घरी आला नाही, जेवला नाही, बायको झोपलेली आहे, पोरं झोपलेले आहे, पण माय झोपली नाही. तिच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे. म्हणून जशी स्त्रीलाच आईची गरज आहे असं नाही, पुरुषाला सुद्धा आईची गरज आहे. जोपर्यंत आई घरात आहे ना, तोपर्यंत किंमत करायला शिका. कधीतरी एखाद्या वेळेस विचारा, जेवायला बसल्यानंतर कधीतरी नुसता एक शब्द जरी तुम्ही म्हटला ना, आई जेवलीस का, बाबा जेवलात का, ह्याच्या पलीकडे त्या म्हाताऱ्या माणसांना दुसरं काहीच लागत नाही. तुम्ही किती गाणे म्हटले, किती रडले आणि काही झालं तरी तुम्ही आई बापाप्रती तुमचं प्रेम आहे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कृतीने सिद्ध करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही आणि त्या ठिकाणी त्रिभुवनाचं राज्य कमवाल. परंतु असं सुंदर म्हटलंय की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर त्याच्या ओट्यावर जर ती म्हातारी आई बसलेली नसेल ना, जळो त्या ऐश्वर्य, आगी लागो या सुखा. ज्याच्या ओट्यावरती सर्वात श्रीमंत कोण आहे, ज्याच्या ओट्यावरती म्हातारे आईबाप बसलेले आहेत ना, ते माणसं सर्वात श्रीमंत आहेत. ज्यांच्या ताटाला ताट लावून आईबाप जेवतात ना, ती माणसं जगातले सर्वात श्रीमंत माणसं आहेत. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण त्या भूमिकेमध्ये जात आहोत, जाणार आहोत. काही अजून जायचे बाकी आहेत, काही त्या भूमिकेमध्ये स्थिरावले, पण अजून माईचं महत्व कळालं नाही. ती जेव्हा निघून जाते ना, तेव्हा असं वाटतं तिचं असणं किती आणि महत्वपूर्ण होतं. ती गेल्यानंतर पहिला आतापर्यंत घराला कुलूप लावलं नव्हतं, पण ती ज्या दिवशी गेली त्या दिवशी घराला कुलूप लागायला आणि त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणून घरात म्हाताऱ्या माणसाचं अस्तित्व म्हणजे एवढा आणि त्या ठिकाणी त्यांचा अनुभव एवढा प्रगड आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तो अनुभव आपल्याला कामाला येतो. म्हणून त्या ठिकाणी घरातल्या आई बापांची किंमत करायला शिका. अरे किती कीर्तन ऐकले, किती कीर्तनावाले फोटोत गेले कित्येकांच्या, आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबा रायाच्या व्यतिरिक्त लोकांना हार सुद्धा मिळाले नाही. सांगता सांगता मेले लोक, पण तरी सुद्धा त्यांना कुणी आणि ध्यानात ठेवलेलं नाही. सगळ्यांनी आई बापाचं महत्व सांगितलं. माझे तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे आई बाप केवळ देवाचीची रूपे. अरे ज्याच्या घरामध्ये आई बाप आहे त्याला तीर्थाला सुद्धा जायला मना केलेली आहे. ज्याच्या आणि त्या ठिकाणी म्हटलंय त्याने न जावे तीर्थासी. आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आमची भारतीय परंपरा आई बापाचा गौरव करणारी परंपरा आहे. याच परंपरेनं त्या ठिकाणी श्रावणासारखा पुत्र दिला.
याच परंपरेने रामासारखा पुत्र जिला एका वचनासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला रामाने, याला केवळ आई बाप्पाचा सन्मान, आई बाप्पाचं आणि त्या ठिकाणी महत्व म्हणून एका शब्दासाठी 14 ज्या दिवशी राज्यावर बसायचं त्या दिवशी वनवासाला गेले प्रभू रामचंद्र. आईबाप अंध आहेत, त्यांना तीर्थयात्रेची आणि त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली म्हणून श्रावणासारख्याने कांद्यावरती आईबापाची कावड घेतली आणि तीर्थाला भ्रमंती करण्यासाठी आईबापाला घेऊन आणि त्या ठिकाणी गेला. ही सांगणारी परंपरा त्याची आम्ही पाईक आहोत. आमची भारतीय परंपरा उगाच सर्वोच्च स्थानी नाही, सर्व जगाने हिचा गौरव केला. याला फार मोठा इतिहास आहे. आम्ही पुराण इतिहास मानत नाही. आणि तुम्ही आणि त्या ठिकाणी इतिहासाला मानता की नाही? माझे छत्रपती शिवाजी महाराज नुसतं राजे पुन्हा या, राजे पुन्हा या, राजे पुन्हा या म्हणल्याने राजे येणार नाहीत. राजाने कर्तृत्व काय केलं? आपल्या आईप्रती किती श्रद्धा आहे राजाची. अवघं स्वराज्य, उभं स्वराज्य आईच्यासाठी निर्माण केलं. आईची माझ्या आणि त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांची इच्छा होती की हे स्वराज्य झालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आलं पाहिजे. आणि म्हणून ते स्वराज्य आपल्या आईच्या चरणावर वाहणारे छत्रपती आणि त्याचे अनुयायी दाढी आणि त्या ठिकाणी कंपाळाला चंद्रकोर लावणारे छत्रपती. किती फरक आहे. अरे मावळे म्हणून घेतो आम्ही, अरे छत्रपती आम्ही गाडीवर लिहितो, गाडी धाब्यावर उभी करतो. छत्रपती गाडीवर आहे, राजे पुन्हा या. आणि राजे कुठे चालले म्हणाले? आज बारवर आहे राजाची गाडी. राजे खरंच येतील का? राजाला यायचं असेल तर पहिला जिजाऊ मासाहेबाला यावं लागेल. एका गावामध्ये शिवजयंती होती. हजारो मुलं शिवजयंती फक्त तरुणच साजरी करतात. ज्यांना आणावं धरून त्यांना म्हणावं तरुण येण्याप्रमाणे ते जयंतीचं चित्र असतं. आणि म्हणून एवढे पोरं आरडू लागले, राजे परत या, राजे पुन्हा या, राजे पुन्हा या. आता राजांना असं वाटलं, राजे आणि त्या ठिकाणी मासाहेबाला म्हणू लागले, मासाहेब मी गेलं पाहिजे, माझे मावळे पहा ना, पॅन्डी गळायला लागल्या तरी आरडतात आहे, किती नाचतायत आहे म्हणाले. त्यांना उन्हाची तमा नाही, कशाची तमा नाही, किती आणि त्या ठिकाणी आरोळ्या करतात, मोठमोठ्याने घोषणा करतात, राजे परत या, मी गेलं पाहिजे मासाहेब, मी गेलं पाहिजे मासाहेब. कुणाला वाटत नाही, जिजाऊ मासाहेबांनाही वाटलं की राजे खरंच तुम्ही गेलं पाहिजे. आज या तरुणांना तुमच्या विचाराची गरज आहे. या तरुण जर पाहिला तर भरकटलाय, त्याचे विचार जर स्थिर करायचे असेल तर राजे तुम्ही पुन्हा गेलं पाहिजे. हा राजे तुम्ही गेलं पाहिजे, राजे तुम्ही जा, राजे तुम्ही जा. जिजाऊ मासाहेब आगतिक आहेत, राजे तुम्ही गेलं पाहिजे. पण राजांनी कृतांजली जोडली आणि मासाहेब मी गेलं पाहिजे, मला खरंच वाटतंय मी गेलं पाहिजे, माझ्या तरुणांना मी सावरलं पाहिजे. पण मासाहेब तुम्ही जर गेला नाही तर मी कसं जाणार आहे? पहिलं तुम्हाला जावं लागेल, तदनंतर मला जाता येणार आहे. म्हणून पहिली जिजाऊ घडल्याशिवाय शिवराज घडत नाही. याच्यासाठी सगळ्या स्त्रियांनी आपलं स्त्रीत्व जपलं पाहिजे. संस्काराचं लेणं सुरू होतं ते स्त्रियांपासून. 5-10 मिनिटं आपलं कार्यक्रम आणि त्या ठिकाणी पुढे जातोय, त्याबद्दल क्षमस्व. 2 मिनिटामध्ये सेवा समापनापर्यंत जाणार आहे. म्हणून स्त्री महत्वहीन जगाने केली नाही, स्त्रीला स्वतःचं महत्व राहिलेलं नाही. संस्कारक्षम असणारी स्त्री हिने संस्काराचा दागिना आणि त्या ठिकाणी काढून टाकला, उघडी नागडी समाजामध्ये फिरायला लागली, परिणामी बलात्काराची बळी व्हायला लागली. म्हणून स्त्रीला स्त्रीत्व कळालं पाहिजे. याच्यासाठीच पुराण आहेत, याच्यासाठीच शास्त्र आहेत, याच्यासाठीच वेद आहेत, याच्यासाठीच कथा आणि कीर्तन आहेत. पण आज जर पाहिलं तर आजचं चित्र अतिशय वेगळं आहे. कथा वाढल्या, कीर्तन वाढली, तेवढेच बलात्कार सुद्धा वाढलेत. का? आणि विचाराची कुठे आणि विसंगती होते. खरंच आम्ही ऐकतोय का? ऐकलेलं आम्ही त्याच्यावर मनन करतो का? मनन करून चिंतन करतो का? त्याचं निधिध्यासन करतो का? याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आपल्यावरचं जर त्या ठिकाणी अनाचार अत्याचार जर थांबवायचे असेल तर स्त्री पहिलं मी स्वतःला जाणलं की अनादिकालापासून जर माझं महिमान श्रेष्ठ आहे तर आता कनिष्ठ लोकांच्या पायदळी जाण्याला मीच कारणीभूत आहे का जग कारणीभूत आहे? याचा विचार स्त्रियांनी केला पाहिजे. स्त्रियांना मायेचा सागर म्हटलंय, स्त्रियांना वाच आणि त्या तिच्या संबंधानं कोणीच आणि त्या ठिकाणी कमतरता ठेवली नाही. काव्याने एवढं भरभरून स्त्रीच्या संबंधानं बोललेलं आहे काव्य सुद्धा. साहित्यात जर पाहिलं तर स्त्री इतका आणि त्या ठिकाणी अलंकारिक भाषा दुसऱ्या कोणत्याच व्यक्तिरेखेबद्दल वापरली नाही. आणि त्याच्यामध्ये एक कवी फार सुंदर म्हणतो, आई माझी नवीजीचा
आईच्या संबंधानं कितीही बोलत राहिलं तरी कमीच राहणार आहे. तुकोबा राया बोलतात, तर तुमच्या माझ्यासारख्यांचं काय आहे, ज्यांनी चारी वेद कोळून प्याले असे तुकोबाराय आईचं महिमान सांगत असताना म्हणतात की ती आणि त्या ठिकाणी आपल्या लेकराचे सर्व अवगुण पोटात घालते आणि फक्त त्याच्या हिताचा विचार करते. पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहिस आहे. आणि तेनेप्रमाणे संतसुद्धा समाजाचे अवगुण पोटात घालतात. म्हणून संत आणि आई दोघांचंही वर्णन आज तुकोबाराया करतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबाराया म्हणतात माझं हे सर्व दुर्गुणाचं ओझं मी संतांच्या चरणावरती देणार आहे. आणि संत काय करतील मग. आणि त्या ठिकाणी संतांचा तो स्वभाव आहे, गुण आहे की संत त्या ठिकाणी आपल्यावरती प्रेम करतील. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात तरी होय राहणार अंक त्याचा. त्यांनी जर मनावर घेतलं तर मग आणि त्या ठिकाणी या अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा हा झाल्याशिवाय राहणार नाही हे तुकोबारायांना माहीत आहे. म्हणून आज तुकोबारायाने आईला संतांच्या पंगतीला बसवलं. म्हणून संतांमध्ये आणि आईमध्ये साम्य आहे. आज आईचं जर पाहिलं तर आता आईचं महिमान जर सांगत राहिलं तर आणखी 4-2 कीर्तनं नुसते तेवढ्यावर होऊन जावेत. आईने आपल्यासाठी काय केलं नसेल सगळं केलं. आईच्या दुधाने आपल्याला जे आपल्यामध्ये हाडं बनले, आईच्या एका दुधाच्या थेंबासाठी 10 थेंब तिने रक्त जाळलेलं आहे. तेव्हा एक दूध थेंब आणि त्या ठिकाणी निर्माण होतं. अशी आई जेव्हा आपल्याला दूध पाजते सगळं शरीर जळतं पण हाडं मात्र जळत नाही. आम्हाला सांगतात डॉक्टर कॅल्शियम कमी पडलं तर दूध प्या, आहे ना, गाईचं दूध प्या, म्हशीचं दूध प्या, कॅल्शियम. पण आईच्या आणि त्या ठिकाणी दुधातून निर्माण झालेलं ते कॅल्शियम अग्नीसुद्धा त्याला जाळू शकत नाही, एवढं महिमान त्या आईचं आहे. असो आणि म्हणून झालेली सेवा स्वर्गवासी आईसाहेबांच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर तुकोबारायांनी आणि त्या ठिकाणी ज्या संतांचं महिमान गायलं, आईला त्यांच्या बरोबरीमध्ये नेऊन बसवलं. एकदा सुंदर त्यांचं भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. हरी ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप. भगवंता माय बाप दरुशने हरेता. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकांचा माय बाप दरुशने हरेताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा माझा. हात वर करा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा माझा. हो ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधवी निगड भिंती हरली सागयाची भ्रांती. सर्विनी जडवी हरली जागयाची भाव. साधवी निगड भिंती हरली सागयाची भ्रांती. सर्विनी जडवी हरली जागयाची भाव. माझ्या कानपराने एवढे भिंतीवर जड भिंतीवर उपकार केलेला भिंत चालायला लागले. साधू संतांचे उपकार आमच्यावर इतके आगणित आहेत. माझ्या कानपरायाने जड असणाऱ्या पशुवर उपकार केला, पशु वेद बोलायला लागला. माझे कानपरायानुसार सामान्याची माऊली नाही, साधकांचे मायबाप सांगितले. 3 तापाने जे अवघीन जगताला त्रास दिलाय ना, आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक या 3ही तापाची निवृत्ती केवळ माझ्या ज्ञानपरायाच्या दर्शनाने होते. माझ्या ज्ञानपरायाच्या संगतीमध्ये जे जे गेले ते संतत्वाला प्राप्त झाले. जनाबाई सारख्या स्त्री शक्ती जेव्हा गेल्या तेव्हा जगाच्या मालकाला गळ्याला धरून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्या ठिकाणी अनेक जाती जमातीतले संत जेव्हा एकत्रित आले तेव्हा माझ्या ज्ञानपरायाच्या
हलविली झडवी हरली जागयाची क्रांती झाले हले शिवा आदरणीय आईसाहेबांच्या चरणी भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना परमगतीला आणि त्या ठिकाणी त्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी वेगळी परमगतीची अपेक्षा करणं त्यांच्यासाठी आणि त्या ठिकाणी हे ठरणार आहे. भगवंताने त्यांना आणि आपल्या चरणाजवळ जागा दिलेलीच आहे. ती जागा त्यांची अखंड आणि अबाधित राहावं अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू. ज्या साधू संतांच्या विचारधारेने सबंध महाराष्ट्र साधू संतांच्या विचारधारेवर चालतो म्हणून माणसांमध्ये माणुसकी अजून बाकी आहे. त्या साधू संतांच्या उपकारातून आणि त्या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी एकदा शब्दाने त्यांची पूजा बांधू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज